निर्णय घेतलेला आहे आणि आचरण केलं आहे साखरवाडी संघाला फलंदाजीसाठी. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. पंचांना सुद्धा विनंती असेल आपल्याला मैदानात जायचं आहे. दोन विजयी संघामध्ये आपण हा सामना पाहतोय. जो संघ या सामन्यामध्ये विजय होईल त्यांचा पुढचा प्रवास अगदी सोपा होईल असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. परंतु सामना जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत काहीच सांगू शकत नाही. त्यामुळे आता आपण जाऊया सध्या मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय सन्माननीय श्री पोपटराव नाना कदम अध्यक्ष धोंडीराम काँग्रेस कदम सामाजिक संस्था यांचे अध्यक्ष आहेत आणि सह्याद्री असोसिएशन पाटण तालुका पठार विभागाचे संस्थापक सुद्धा आहेत. आणि नानांचा वाढदिवस उद्या 2 जूनला आहे आणि त्याच वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. या स्पर्धेचं मुख्य आयोजक आपण पाहतोय सह्याद्री असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय राम सावंत आणि संपूर्ण कोर कमिटी असेल त्यांच्यासोबत. या सर्वांची खूप मेहनत आणि या मेहनतीनं त्यांच्या ही स्पर्धा पार पाडली जात आहे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसातला हा तिसरा सामना 2 विजयी संघामध्ये पाहतोय. जे पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये विजयी झालेले संघ आहेत सावरगर ज्योतिर्लिंग 11 सावरगर आणि भैरवनाथ 11 साखरवाडी. सावरगर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे भैरवनाथ 11 साखरवाडी संघाला. आपण पाहतोय सलामीची जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्ट्राईक एंडवर सागर पवार, नॉन स्ट्राईक एंडला सागर केंजळे. आडनाव वेगळे पण नावं एकच आहेत आणि 2 चांगले खेळाडू आहेत. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सध्या वातावरण सुद्धा खूप सुंदर पाहतोय. अगदी सकाळपासून पाऊस पडला होता. थोडा उशीर लागला पहिला सामना चालू करण्यासाठी पण सामना चालू करायचा आहे. अजिबात वेळ लावू नका पंच. अगदी टीम मीटिंग करण्यासाठी कोणालाही वेळ नाही, अवधी दिला जाणार नाहीये. त्यामुळे सामना लगेच चालू करा. कृपया सहकार्य करायचं आम्ही समजू शकतो परंतु तुमचं सहकार्य तितकंच मोलाचं असेल कारण आपल्याला अजून सेमीफायनल फायनल आणि त्यानंतर बक्षीस वितरण आणि काही मान्यवरांचा सुद्धा आपल्याला सत्कार समारंभ सुद्धा करायचा आहे. पहिला चेंडू अगदीच तुषार नाना घेऊन येत आहेत. गोलंदाजी मार्कवर पाहतोय ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने. समोर स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय सागर पवार मॅन फ्रॉम साखरवाडी. पहिला चेंडू काढून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून कात कोणला आपला आणि संघाचा येतोय कणकणी चटकार सागर पवारच्या बॅटमधून. काय सुरुवात केली आहे सागर पवारने. यापेक्षा चांगली सुरुवात असू शकत नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढला हलक्या हाताने. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. एका धावेवर समाधान मानावं लागेल सागर पवारला. आता मात्र नॉन स्ट्राईक एंडच्या भूमिकेत सागरला पाहतोय आपण. नॉन स्ट्राईक एंडला पाहतो सागर केंजळे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तुषार नानांचा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा ऑप्शनच्या हलकासा बाहेर टाकलेला चेंडू होता. चेंडू समजला नाही सागर केंजळेला. निर्धाव चेंडूचे होते सांगता. पुन्हा एकदा पाहतोय आपण तुषार नाना. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू आणि त्याला पूल केलाय. डोक्यावरून चेंडू वनडाव सीमा रेषेच्या बाहेर येत जातोय 4 धावांसाठी. सागर केंजळेने आता मात्र आपलं खातं खोललंय 4 धाव्यांना आणि या 4 धाव्यांनीशी संघाची धावसंख्या जाऊन पोचते 11च्या घरात. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. 3 षटकांचा सामना असेल. मोठी धावसंख्या भरावी लागेल साखरवाडी संघाला. पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहतोय आपण. हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय आणि पंचांचा इशारा येतोय. चेंडू कव्हरच्या डोक्यावरून खेळून काढलाय. षटकार येतोय. पंचांचे दोन्ही हात आकाशाला आणि इशारा करतायत. हा येतोय सागर केंजळेच्या बॅटमधून षटकार. आता मात्र हल्ला चढवलाय तुषार नाना यांच्यावर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आपण पाहतोय आणि त्यावर हल्ले चढवले जात आहेत. अगदीच पॉवर प्लेचा चांगला फायदा उठवताना साखरवाडी संघ आणि हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. काही वेळामध्येच आपण पाहतोय
ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा भरवली जाते. वा काय फटका खेळाय, पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता, त्याला भिरकावून दिलाय, परंतु क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी करणार नाही कोणतीही चूक. पहिला झटका लागतो साखरवाडी संघाला सागर केंद्रेच्या रूपात. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. अनिल यांच्या माध्यमातून चांगला झेल पकडला गेला आणि पहिला झटका लागतोय साखरवाडी संघाला. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी फलंदाजी मार्कवर पाहतोय क्रीजवर आपण रोशन केंजळे. 4 चेंडूचा सामना करत असताना 10 धावा वैयक्तिक बनवल्या सागर केंजळेने आणि बाद होऊन माघारी परत असताना सागर केंजळे बॅक टू डगआउट आणि त्यांची जागा घेण्यासाठी रोशन केंजळे नवीन फलंदाज. परंतु षटक संपतोय पहिला पॉवर प्लेचा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 17 धावा, एक गडी बाद 17 धावा. अनिल येतोय आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने. आणि बकाशीचा मी ज्याप्रमाणे उल्लेख केला की ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन केलं आहे ते सन्माननीय आपले सर्वांचे लाडके पोपट नाना कदम यांचं थोड्या वेळात या स्पर्धेला भेट देण्यासाठी आगमन होईल. त्यामुळे अगदी सर्वांमध्ये उत्सुकता देखील असेल नानांच्या आगमनाची की नाना येणार म्हणून. आणि त्याचबरोबर पाटण तालुक्याचे भाग्यविधाते सन्माननीय विक्रमसिंह पाटणकर दादा यांचे चिरंजीव आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सन्माननीय श्री सत्यजित सिंह पाटणकर दादा यांचंही सुद्धा आगमन या स्पर्धेला भेट देण्यासाठी होणार आहे. त्यामुळे सर्वांनी कुठेही जाऊ नका. आणि दुसरा झटका लागतोय सागर पवारच्या रूपात साखरवाडी संघाला. दोन्ही ओपनिंग फलंदाज आता बॅक टू डगआउट आणि त्यांची जागा घेण्यासाठी युवराज नवीन फलंदाज युवराज केंजळे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पूल करायचा प्रयत्न होता, चेंडू हवेत आहे, लेगचा क्षेत्ररक्षक येतोय परंतु एकाच धाब्यावर समाधान मानावं लागेल फलंदाज युवराजला. स्ट्राईक एंडवर पाहतोय आपण पुन्हा एकदा रोशन केंजळेला. पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. आता ती कामगिरी करावी लागेल रोशन केंजळेला. परंतु समोर गोलंदाज तोड गोलंदाज आहे अनिल. ज्या अनिलने 6 चेंडूत 9 धावा डिफेन्स केल्या होत्या राजधानी लिहून पाबळवाडी या संघाविरोधात आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. तोच अनिल दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आहे. आणि रोशन मात्र चांगली फलंदाजी केली होती पहिल्या सामन्यात, अगदी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावला होता. परंतु तो विसरून आता आपला संघ अडचणीत असताना 2 महत्त्वाचे फलंदाज सलामीवीर माघारी परतले असताना मोठी जबाबदारी आहे सागर केंजळेवर. परंतु आता मात्र दंडित केलं जाते अनिलला. लेग स्टंपच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू होता. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर वाईट बॉल अतिरिक्त धावेचं सुद्धा खातं खोललं आहे सावरगर संघानं. आणि आता मात्र सागर केंजळे आणि युवराजला खूप मोठी जबाबदारी असेल दोन्ही फलंदाजावरती. आपल्या संघाला तारायचं असेल, तारणहार बनायचं असेल आपल्या संघासाठी तर मोठा फटका येणं गरजेचं आहे. आणि तो मोठा फटका आता आला युवराजच्या बॅटमधून आणि आपण पाहतोय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर ज्यांनी कॅच झेल पकडला आकाश काटे साहेब नक्कीच पारितोषिक दिलं जाईल. अगदीच कल्पेश सपकाळ यांच्या माध्यमातून ते पारितोषिक त्यांना दिलं जाईल. सगळा झेल पकडला आकाश काटे, वैशाख कोयडा समालोचकाच्या भूमिकेत आतापर्यंत आपण त्यांना पाहिलं होतं. आता मात्र बाहेरच्या क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत सुद्धा आपण पाहतोय त्यांना. चांगला झेल. परंतु जाऊया मॅचच्या दिशेनं. पुन्हा एकदा अनिल यांच्यावर हल्ला चढवलाय. पुन्हा मोठा फटका येईल का? परंतु आता शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू तो समजला नाही. चेंडू अगदी भन्नाट वेगात टाकला होता आणि निर्धाव चेंडूचे होते सांगता विकेट किपरच्या हातात चेंडू सामावला जातोय. दुसरं षटक प्रगतीपथावर अजूनही आहे. पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना अनिल पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता परंतु लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकलेला आणि पंचांचे पुन्हा जमिनीला समांतर दंडित केलं जातंय त्या अनिल यांना. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दुसरा व्हाईट चेंडू या षटकातला अनिल यांचा. कधी अनिल यांच्याकडून कमबॅक पाहायला मिळतंय तर कधी फलंदाजाकडून कमबॅक. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू होता. युवराजांना समजला नाही. निर्धाव चेंडूचे होते सांगता आणि षटक संपतोय दुसरं. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर भैरवनाथ 11 साखरवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोचते
27 या आकड्यावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा साखरवाडी संघ. निर्णायक अंतिम आणि शेवटचं षटक घेऊन माफ करा सावरकर संघाकडून कुणाला पाचारण केलं जातंय. प्रकाश गुरव चांगला फटका चेंडू हवेत आहे. मिस्टर स्ट्रोक आहे. स्वतः मध्ये झेल पकडलाय आणि मोठा मासा गळाला लागलाय सावरकर संघाच्या. रोशन केंद्रेच्या रूपात पाहतोय आपण फलंदाज बाद होतोय. धक्का नंबर 3 लागतो साखरवाडी संघाला. चांगली गोलंदाजी प्रकाश गुरव यांची. प्रकाश गुरव एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत सावरकर संघाचे. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर त्यांनी रोशन केंद्रेला बाद करण्यात त्यांना यश देखील आलंय आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज अनिकेत मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. 5 चेंडू शिल्लक असतील. मोठा धावसंख्या उभारावी लागेल. या 5 चेंडूत किती मोठे फटके येतील पाहावं लागेल. हो पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. पुलरलेनचा चेंडू होता. चेंडू अनिकेतला समजला नाही आणि निर्धाव चेंडूची झाली सांगता. 4 चेंडू शिल्लक आहेत फक्त. या षटकातले मोठे फटके मारावे लागेल अनिकेतला. परंतु नॉन सेकंडला सुद्धा युवराज उभा आहे. त्याला स्ट्राईकवर आणायचा प्रयत्न असला पाहिजे कदाचित. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. वारंवार लगातार 2 निर्धाव चेंडूची सांगता झाली या ठिकाणी. 3 चेंडूवर 1 गडी बाद. एकही धाव नाही अजूनपर्यंत खर्च केली. प्रकाश गुरव यांनी ऑलराऊंडर खेळाडू आहेत सावरकर संघाचे. नेहमीच चर्चेत असलेले नाव आहे प्रकाश गुरव. आता मात्र मोठा फटका. पुन्हा एकदा स्वतःच्याच फलोत्रमध्ये येत आहे. स्वतःना प्रकाश गुरव खाली होणार नाही कोणतीही चूक. धक्का नंबर 4 लागतोय. स्वतःच्याच फलोत्रमध्ये दुसरा झेल पकडला. आपल्या या षटकात 4 चेंडू खर्च केले. 2 झटके लागलेत. एकही धाव खर्च केलेली नाही आतापर्यंत. प्रकाश गुरव यांनी खरंच कौतुक करावं लागेल प्रकाश गुरव यांचं. चांगली गोलंदाजी वारंवार होताना पाहायला मिळते. 4 चेंडू खर्च केलेत. एकही धाव खर्च केलेली नाही आणि 2 महत्वाचे धक्के लागलेत. आणि यानंतरचा जो होणारा सामना आहे तो 2 पराभूत संघामध्ये असेल. अगदीच मी उल्लेख करेन की राजधानी 11 पाबळवाडी विपक्ष भैरवनाथ 11 विरेवाडी दोन्ही संघाचे कर्णधार कृपया टॉसकॉबॉक्समध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि आपल्याला नाणेफेकीचा आवाज ऐकणार आहोत. अर्थातच व्हॉइस ऑफ कोयना आकाश काटे सर. नाणेफेकीसाठी आपण जाऊया त्यांच्याजवळ. चांगला चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ब्लॉक होल टाकला होता आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल नितीनला. आणि शेवटचा चेंडू असेल अगदीच अंतिम निर्णायक षटकातला निर्णायक चेंडू. या चेंडूवर तर युवराज यांच्याकडून न मोठा फटका येईल का? मोठे फटके खेळणे ही त्यांची ओळख आहे. पाहूया शेवटचा चेंडू ओव्हर द विकेट. हो प्रयत्न होता परंतु फटका खेळलाय. मिडॉपला क्षेत्ररक्षक होता आणि धावबादची संधी. एकाच धावेवर समाधान. थँक्यू डीएसपी सर. जाऊया यानंतर होणाऱ्या मॅचच्या दिशेने. म्हणजे टॉस केला जाणार आहे. विरेवाडी कॅप्टन यायचं आणि पापळवाडी टीम कॅप्टन यायचं. टॉस केला जाईल यानंतर होणाऱ्या मॅचचा. विनंती करतो लगेचच यायचं दोन्ही संघाचे कॅप्टन. आणि चला साखरवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये जाऊन फिल्डिंग लावून घ्यायचे आणि आपले बॅटर पाठवायचे. टीम सावरकर संघ जास्त वेळ कोणी घेऊ नका. मॅचला देखील सेकंड इनिंग देखील आपण सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर केला जाईल टॉस म्हणजेच विरेवाडी विरुद्ध पाबळवाडी. आणि आमच्या सोबत आपण पाहतो टॉस का बॉस या व्यासपीठावरती जोडले जात आहेत. कोर कमिटीमधील मेंबर अर्थातच कल्पेजी सपकाळ यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. अगदी मागील मुलाखतीची कहाणी शिल्लक राहिली होती आता मात्र ते आम्ही पूर्ण करतोय. कल्पेजी सपकाळ काय सूचना असतील या संपूर्ण विजय संघांच्या संघ कर्णधारांना कोर कमिटीच्या माध्यमातून? तसं म्हटलं तर ॲक्च्युली काल आपण 4 षटकाचे सामने खेळत होतो पण काही आज थोडं पावसाच्या ह्याच्यामुळे आपल्याला षटक कमी करण्यात आलेले आहेत आणि ते 4ही कॅप्टन आहेत ते आपल्याला टीम म्हणजे सपोर्ट करतात की ते पावसाच्या आबाद आहे ती 3 षटकाचे पण खेळायला चालू केले त्यांनी आणि आपले सामने पटापट होतात. जेवढं पटापट होतील तेवढं आपण खूप प्रयत्न करतोय सामने संपवायचे. थँक्यू. वेळेअभावी आपण ओव्हर्स कमी करतो. 3 ओव्हरच्या मॅचेस असतील याची देखील नोंद ठेवायचे बोथ टीम कॅप्टन्स. कॅप्टन आपण पाहतो पाबळवाडी आणि कॅप्टन आपण पाहतो विरेवाडी. कॉल कोणाचा असेल म्हणजे मागणार कोण आहे? पाबळवाडी संघाचे कॅप्टन मागणी करताय. स्पिन दी कॉइन छापा काटा. छापा कॉल असणार आहे आणि यावेळी छापा पडतोय
विन दी टॉस इलेक्टेड टू बॅट या बॉल फर्स्ट. बॅट. प्रथमतः फलंदाजी म्हणजे गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी करत असताना थोडीशी घाई तुम्ही देखील करायची सूचना असेल. ओके, दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये DSP सर यांच्या समवेत. थँक्यू. धन्यवाद आकाश सर. आणि 29 धावांचं आव्हान उभं केलं आहे साखरवाडी संघाने. 30 धावांचं टार्गेट असेल विजयासाठी सावरकर संघाने. 29 धावा बनवल्या होत्या, माफ करा, साखरवाडी संघाने. आणि 30 धावांचं आव्हान आहे सावरकर संघासमोर विजयासाठी. अगदी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. लगेच सावरकर संघ आपलं सुद्धा 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं. कृपया सहकार्य करा मित्रांनो. तुम्ही सहकार्य केलं तर सगळे सामने वेळेत पूर्ण होतील आणि आपला संपूर्ण कार्यक्रम सुद्धा आजच्या दिवसभरातला वेळेत पूर्ण होईल. सहकार्य करा. लवकरच जायचं. पंचांना सुद्धा विनंती असेल मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि सामन्याला सुरुवात करायची. 3 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक मेंडेटरी पॉवर प्लेचा असेल आणि 3 षटकाचा सामना असल्यामुळे लवकरात लवकर जरा थोडंसं आपण काही करायचं आहे आणि सहकार्य करायचं. थोड्याच वेळात सन्माननीय आपले लाडके सर्वांचे नाना पोपटराव कदम, नाना अध्यक्ष धोंडीराम काँग्रेस सामाजिक संस्था घडामोडी आणि संस्थापक सह्याद्री असोसिएशन पाटण तालुका पाठरवाग यांचं थोड्याच वेळात अगदी आगमन होईल आणि त्यानंतर आपण सत्यजित सिंह पाटणकर दादा यांचं सुद्धा आगमन होणार आहे. याची सुद्धा नोंद असावी सर्वांसमोर. जाऊया मॅचच्या दिशेनं. सलामीची जोडी सावरकर संघाकडून मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. तुषार नाना यांना आपण पाहतोय स्ट्राईक एंडवर आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रकाश गुरव. मी मगाशीच त्यांचा उल्लेख केला होता. चांगली गोलंदाजी 3रं षटक त्यांनी हाताळलं होतं. तेच प्रकाश गुरव ऑलराऊंडर खेळाडू आहेत. तर नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय त्यांना चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. परंतु आता नानांना प्रकाश गुरव यांना फलंदाजी सुद्धा चांगली करावी लागेल आपल्या संघासाठी. बॉलर पाहतो सागर केंजळे आपण. पहिलं षटक पॉवर प्लेचा. पहिला चेंडू चांगला फटका आणि पहिल्या चेंडूवर तुषार नाना यांच्या बॅटमधून येतोय. पाहूया षटकार. ज्या पद्धतीत सुरुवात केली होती साखरवाडी संघाने षटकाराने, त्याच पद्धतीत सुरुवात केली आहे सावरकर संघाने सुद्धा आणि आपले इरादे स्पष्ट केलेत की होय आम्ही सुद्धा मोठ्याच फटक्याने सुरुवात करू आणि त्याच पद्धतीत देखील सुरुवात झालेली आहे. फलंदाजीमध्ये जरी धावा जरूर कमी असतील अशा ग्राउंडवर खेळण्यासाठी, अशा मैदानात खेळण्यासाठी, तरी तुम्हाला गोलंदाजी चांगली, क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. पूर्ण एफर्ट द्यावे लागतील अगदीच सामना जिंकायचा असेल तर. दोन्ही विजयी संघ आहेत. आपला पहिला सामना दोघांनी जिंकलेला आहे आणि या ठिकाणी जर विजय संपादन केला तर पुढील प्रवास त्यांचा नक्कीच सोपा होणार आहे. परंतु पुन्हा एकदा त्याच दिशेला लगातारचा दुसरा षटकार येतोय. निश्चितच पंचांचे 2 हात आकाशाकडे आले. पंच वळतायत आमच्याकडे आणि सांगतायत की हो हाही दुसरा षटकार आहे तुषार नानाच्या बॅटमधून. तुषार नानांची हीच तर खास ओळख आहे. मोठे फटके खेळाने, पॉवर प्लेचा फायदा उचलणे आणि आपल्या संघाला चांगली सुरुवात करून देणे, ही ओळख आहे तुषार नानाची. त्यांच्यासोबत आहेत ते प्रकाश गुरव, परंतु ते सध्या नॉन स्ट्राईकच्या भूमिकेत पाहतोय आपण त्यांना. पुन्हा एकदा चांगला फटका. पुन्हा एकदा येतोय चौकार. पहिला 2 चेंडूवर 2 षटकार आणि 1 चौकार. आता 3 चेंडू खर्च केले त्यांनी. 16 धावा धावफलकावर लागतात. निम्मा रस्ता, अर्धा रस्ता पूर्ण केला आहे पहिल्या 3 चेंडूवरच. मला वाटतंय डगआउट मधूनच सेट होऊन गेलेत की काय तुषार नाना. अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल तुषार नानांचं. अजूनही आपण पाहतो प्रकाश गुरव नॉन स्ट्राईक एंडवरच उभे आहेत आणि त्यांना आवश्यकता सुद्धा नाहीये. फक्त बघत राहण्याची बघ्याच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत प्रकाश गुरव. कारण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. फाईनली क्षेत्रामध्ये खेळून काढायचा होता, परंतु मिस्टाईम स्ट्रोक अंगावर आदळला आणि सागर पवार होते त्या ठिकाणी. आणि निर्धाव चेंडूचे होते. सागर कमबॅक केलंय सागरने, परंतु पहिल्या 3 चेंडूवर निश्चितच 16 धावा खर्च केल्यात सागरने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि आता मात्र पाहूया जोरदार अपील होत आहे. विकेट किपर सागर पवार यांना आपण पाहतो विकेट किपरच्या भूमिकेत अपील केलं तालुक्याचं, परंतु पंचांवर त्याचा कोणताही दबाव नाही आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. आणि समोर पाहतोय तर आपण तुषार नाना. पुढे एकदा शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू आणि निर्धाव चेंडूचे होते सांगता.
पॉवर प्लेचं पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ज्या पहिल्या 3 चेंडूवरती 16 धावा आल्या होत्या त्याच धावा धावफलकावर अजूनही पाहायला मिळत आहेत. 16 धावा पहिलं षटक संपतंय बिनगडी बाद 16. दुसरं षटक घेऊन पाहतोय आपण कुणाला पाचारण केलं जातंय, खूप मोठी जबाबदारी असेल. मगाशीच लहूजी जाधव सरांनी उल्लेख केला की अगर तुम्ही 20 षटकांच्या सामने खेळता तर 19वें षटक महत्त्वाचं असतं. 4 षटकांचा सामना खेळतात तर 3रं षटक महत्त्वाचं असतं आणि 3 षटकांचा सामना खेळतायत तर 2रं षटक महत्त्वाचं आणि ते षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रोशन केंजळे. अति महत्त्वाचं षटक असेल हे जर षटक पाहावं लागेल. 12 चेंडू आणि 12 धावांची माफ करा 14 धावांची आवश्यकता विजयासाठी सावरकर संघाला. ह्या षटकात अगदीच कमी धावा खर्च करून एखाद दुसरा विकेट जर मिळाला तर मात्र फ्रंट फुटवर जाऊ शकतो. चांगला फटका आलाय, क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडे प्रोटेक्शन होतं. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल प्रकाश गुरव यांना. खातं खोलले प्रकाश गुरव यांनी. पुन्हा एकदा आपण स्ट्राईक एंडवर पाहतोय तुषार नाना. 11 चेंडू 13 धावा विजयासाठी. प्रयत्न वेगळाच होता, अपील चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु पुन्हा एकदा दबाव झुगारून लावत असताना पंच. आणि पुन्हा एकदा वरुण राजानं आपलं आगमन केलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळं थोड्या वेळासाठी का होईना पण सामना थांबवावा लागेल असं वाटायला. पटकन टाकायचा आहे तो. जे खेळाडू उपस्थित आहेत मैदानात त्यांनी पटकन कागद खेळपट्टीवर टाकून घ्या. खेळपट्टी झाकून ठेवायची आहे आणि सर्वांनी बाहेर येऊन बसायचं आहे. जे अपेक्षित नव्हतं तेच घडायला लागले आजच्या दिवसामध्ये. पाहतो ही 3री वेळ आहे वरुण राजाचं आगमन होण्याची. वारंवार खेळ उशिरा सुरू केला जातोय, वारंवार खेळ मध्येच थांबवला पण जातोय. वरुण राजानं आज काय ठरवलं, कोणाच्या काय मनात आहे, वरती ढग तर आलेले आहेत. आपण घेऊया काही काळासाठी ब्रेक. पुण्याच वेळात पाऊस उघडेल आणि पुन्हा एकदा आपण नक्कीच जे लाईव्ह बघतायत श्रीवेणच्या माध्यमातून ही स्पर्धा त्यांना मी नक्कीच सांगेन की काही कालावधीसाठी हा पाऊस असणार आहे. त्यानंतर आमच्याकडं ग्राउंड्समन सुद्धा चांगले आहेत या ठिकाणी उपलब्ध आहेत. मैदानाची काळजी नक्कीच घेता येते आणि पाऊस जसा उघडेल तसा ग्राउंडचं काम करून लगेचच सामन्याला सुरुवात देखील केली जाईल अशी मी आपणास विनंती करतो. तोपर्यंत तुर्तास तरी आपण काही काळासाठी आपण घेऊया ब्रेक. नंतर लवकरच येऊ आपण आपल्या भेटीला.
या ठिकाणी मैदानाचा आढावा घेताना आपल्या कमिटीचे सदस्य सचिन आरेकर, ज्यांनी ये ग्राउंड बनवण्यासाठी खूप मदत केली आहे. थोड्याच वेळात हा सामना सुरू होईल. चला पुन्हा एकदा वरुण राजा थांबलाय, पाऊस थांबलाय आणि निश्चितच आपण पाहतोय या ठिकाणी सामन्याला अगदी 5 मिनिटात सुरुवात देखील होईल. अगदीच आपण पाहतोय क्षेत्ररक्षक सुद्धा मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत, फलंदाज सुद्धा मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत, पंच सुद्धा मैदानाच्या आतमध्ये गेले. त्यामुळे अगदीच काही वेळातच सामना चालू होईल. पुन्हा एकदा सर्व इव्हेंट्स या यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा जे लाईव्ह पाहता येतात त्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. जे प्रेक्षक उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत असेल. प्रेक्षकांसाठी सुद्धा एक या ठिकाणी स्मार्ट वॉच आहेत, कुपन पद्धत असेल, 5 सर्वोत्कृष्ट स्पर्धक असेल, लकी ड्रॉ असेल आणि तो लकी ड्रॉ संध्याकाळी ओपन केला जाईल. जे 5 लकी प्रेक्षक असतील त्यांना स्मार्ट वॉच दिलं जाईल. त्याचप्रमाणे आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं प्रथम पारितोषिक आहे ते रोख रक्कम 1 लाख रुपयाचं तब्बल पारितोषिक आहे आणि द्वितीय पारितोषिक असेल 50,000 रुपये, तृतीय पारितोषिक आहे 25,000 रुपये. त्याच पद्धतीनं आपण वैयक्तिक पारितोषिक जर पाहिली तर मालिकावीरसाठी पहिल्यांदाच आगळं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. या ठिकाणी मालिकावीरसाठी लॅपटॉप असेल जो सर्वांच्याच उपयोगाचा असतो. या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजांचं सुद्धा नक्कीच स्पर्धा असेल गोलंदाजामध्ये सुद्धा, कारण त्यांच्यासाठी सुद्धा उत्कृष्ट गोलंदाजाला सुद्धा लॅपटॉप देण्यात येणार आहे. उत्कृष्ट फलंदाज असेल त्यांना सिल्वर कॉईन आणि स्मार्ट वॉच सुद्धा दिलं जाईल आणि सामनावीरांच्या प्रत्येक सामनावीराला ट्रॉफी पण दिली जाईल आणि आपण आतापर्यंत कालपासून देत आलो आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य असोसिएशनचे अध्यक्ष राम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या परिश्रमातून ही स्पर्धा पार पाडली जात आहे. नानांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून उद्या 2 जून नानांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. आज दुसरा दिवस आहे, या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. काही वेळात सामना चालू होईल आणि या स्पर्धेचा आज शेवट नक्कीच होईल. फक्त पावसाने थोडी आम्हाला साथ दिली पाहिजे अशी अपेक्षा आहे, परंतु पाऊस शेवटी निसर्गाचा कोणाच्या हातात नसतं, त्यामुळं पाऊस आला तर कोणच काही करू शकत नाही. दोन बॉल झाले त्या षटकातले.
आणि 17 धावा धावफलकावर राहिल्या आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. रोशन केंद्रे गोलंदाजी मार्कवर. लागला खेळाडू आहे. चेंडू फील्ड करतोय. एकच धाव मिळवला. एका धावावर समाधान मानावं लागेल तुषार नाना यांना. आता मात्र फलंदाजीसाठी आपण पाहतोय प्रकाश गुरव स्ट्राईक एंडवर. या एका धावीनं संघाची धावसंख्या 18 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 12 धावाची गरज आहे विजयासाठी. चांगला चेंडू. चेंडू पुन्हा एकदा वरती विकेट. चांगला फटका. मोठा फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय खाली. होते चूक. सागर केंद्रे होता त्या ठिकाणी. संधी निर्माण केली होती रोशनने परंतु क्षेत्ररक्षकाकडून होते चूक आणि दिले जाते जीवदान प्रकाश गुरव यांना. आणि 2 धावा धावून पूर्ण केल्या. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळालं. एकदा नेक्स्टच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. धावाची संधी निर्माण झाली आणि पंचांचा इशारा येतो. फलंदाज बाद धावाच्या रूपात अगदी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न अंगाशी आला असं म्हणावं लागेल. तुषार नाना बादोंड माघारी परत असताना चांगली फलंदाजी करत होते तुषार नाना. आतापर्यंत पाहतोय आपण अगदी पहिल्या षटकात पहिल्या 3 चेंडूवरती त्यांनी 2 षटकार 1 चौकार खेचला होता आणि संघाला आपल्या तारणहार करण्याचं काम केलं होतं. परंतु आता तुषार नाना धावबा धरून माघारी परत असताना त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज अनिल मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर चौरगड संघाची धावसंख्या 1 गडी बाद 20 धावा 20. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता विजयासाठी. 30 धावांचं टार्गेट होतं सावरगर संघाला समोर. 6 चेंडू शेवटचे. गोलंदाजी मार्कवर नितीन. अंतिम षटक हाताळण्यासाठी निर्णायक षटक नितीन. या अगोदर असे कारनामे नितीन यांनी बऱ्याच वेळा केलेत परंतु तो भूतकाळ होता. आत्ता करून दाखवावं लागेल वर्तमान काळात. परंतु पहिल्या चेंडूवर हल्ला चढवलाय आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जातो. 4 धावा. स्क्वेअर लेगला खेळलेला फटका. चांगला फटका आला प्रकाश गुरव यांच्या बॅटमधून. जोपर्यंत प्रकाश गुरव स्ट्राईकवर आहेत तोपर्यंत काहीही घडू शकतं. परंतु नितीन सुद्धा तेवढाच थोडी गोलंदाज आहे. आता मात्र समीकरण बदलत असताना 5 चेंडू आणि 6 धावा विजयासाठी सावरगर संघाला. महत्वाचा सामना आहे. तो संघ सामना जिंकेल. पुन्हा एकदा बॅटची कड घेऊन विकेट किपरच्या डोक्यावरून स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव तर निश्चितच पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय परंतु धावाची संधी अनिल धावता देऊन पुन्हा एकदा माघारी परत केला. दुसरा झटका लागतोय सावरगर संघाला. वारंवार समीकरण बदलत असताना पाहतोय आपण 4 चेंडू आणि 5 धावा विजयासाठी. 25 धावा धावफलकावर पाहतोय आपण 2 गाड्याच्या मोबदल्यात. चला नवीन फलंदाज लवकर जायचा मैदानाच्या आतमध्ये. शरद नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. स्पीडअप घ्यायचा मित्रांनो. सहकार्य करायचं. वारंवार सूचना केल्या जातात आयोजक कमिटी वर्गाकडून आपणास. चार चेंडू आणि 5 धावा. पुढचा चेंडू नितीनचा ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू. जोरदार अपील परंतु पेटाळलं जाते अपील. वारंवार अपील केलं जाते. सागर पवार विकेट किपरच्या भूमिकेत पाहतो आपण. त्यांच्याकडून अपील केलं जाते वारंवार परंतु पंच पेटाळले जातात ते अपील.
समीकरण बदलते पुन्हा एकदा. 3 चेंडू शेवटचे आणि 5 धावा विजयासाठी सावरकर संघाला. स्ट्राईक रेटवर मात्र अजूनही प्रकाश गुरव आहेत. काही घडू शकतं. एक मोठा फटका आला तर मॅच फिनिश होईल, पण तो येणार का? आणि चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली येतो. रोशन केंद्रे करणार नाही. कोणतीही चूक. महाग पडेल ही विकेट सावरकर संघाला. मोठा झटका लागतोय प्रकाश गुरव यांच्या रूपात सावरकर संघाला. पहा चित्र कुठे पलटलं. पहिल्या षटकात 16 धावा जरूर आल्या होत्या, परंतु कमबॅक केलं साखरवाडीच्या गोलंदाजांनी. विशेष करून दुसरं षटक चांगलं आलं होतं रोशन केंद्रेचं. 4 धावा खर्च केल्या होत्या रोशन केंद्रेने आणि त्या षटकात दबाव निर्माण केला होता साखरवाडी संघावर आणि त्याचाच फायदा घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. आता मात्र तिसऱ्या षटकात नितीन चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मोठा मासा गळायला लागलाय सावरकर संघाचा. प्रकाश गुरव बॅक टू डग आउट आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये. समीकरण बदलते. 2 चेंडू आणि 5 धावा. खूप मोठी जबाबदारी असेल. शरद असेल नॉन स्ट्राईक एंडवर. ऋषिकेश आता स्ट्राईकवर पाहतोय आपण ऋषिकेशला. मोठी जबाबदारी आहे ऋषिकेशवर सुद्धा. 2 चेंडू आणि 5 धावा विजयासाठी काही घडू शकतं. एक मोठा फटका विजय खेचून आणेल, परंतु नितीन एक डॉट चेंडू घेऊन दबाव निर्माण करेल का अजून एकदा सावरकर संघावर? आणि ती क्षमता आहे ते सिद्ध करून दाखवली या षटकामध्ये. नितीन पुन्हा एकदा सज्ज आहे गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट ऋषिकेशसाठी. सगळेजण लक्ष लावून बसले. सगळे प्रेक्षक का पाहतोय आपण मैदानाच्या चारी बाजूने लक्ष लावून बसलेत या सामन्यावर. कोण होणार विजयी, कोणाचा होणार पार्लर? जर हा चेंडू नक्कीच सांगेल. फुलटॉस चेंडू आणि क्लीन बोल्ड. ऋषिकेशला चेंडू समजला नाही. फुलटॉस चेंडू होता. व्हेरिएशन केलं होतं चेंडूवर. स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकला, समजला नाही आणि चेंडू फुलटॉस. त्रिफळाचित ऋषिकेश होऊन बाद. समीकरण बदलतंय. सामना कंपल्सरी चेस असेल, त्यामुळे 1 चेंडू 5 धावा. तुम्हाला षटकार मारावाच लागेल. 4 धावा जरी चौकार मारला तरी सावरकर संघ सध्या अडचणीत आहे. दबाव निश्चितच असेल. नवीन फलंदाज फलंदाजाचं नाव सांगायचं. नवीन फलंदाज मैदानात गेले त्यांचं. सावरकरचे नवीन फलंदाज मैदानात गेले, त्यांचं नाव समजेल का? दीपक. ओके, धन्यवाद दीपक. आता मात्र जबाबदारी असेल. दीपक नवीन फलंदाज स्क्रीनवर आहेत, परंतु नवीन फलंदाज जर स्ट्राईक एंडवर असेल विशेष करून तर निश्चितच दबाव असतो आणि ते अशा सामन्यामध्ये, मोठ्या सामन्यामध्ये तेही 1 चेंडू आणि 5 धावा विजयासाठी सावरकर संघाला पाहिजेत. अशा पद्धतीत जर फलंदाजी करण्यासाठी नवीन फलंदाज जर क्रीजवर आला तर निश्चित दबाव फलंदाजावरच जास्त पाहायला मिळतो. थोडंसं माइंड फ्रेश असेल साखरवाडीकर संघाच्या सर्व खेळाडूंचं, कारण 1 चेंडू 5 धावा आणि कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे षटकारच मारून विजय साजरा करावा लागेल आणि ती क्षमता आहे दीपक यांच्यामध्ये सुद्धा. सज्ज झालाय नितीन शेवटच्या चेंडूवर 5 धावा डिफेन्स करण्यासाठी. समोर पाहतो दीपक उजव्या हाताने फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. नितीन टू दीपक. शेवटचा चेंडू. सर्व ग्राउंड मध्ये शांतता. शेवटचा चेंडू नितीन टू दीपक. काय घडतंय, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? पंच वळलेत आमच्याकडे. केले दोन्ही हात जमिनीला समांतर केले जाते दंडित नितीनला आणि आता मात्र सामना पुन्हा एकदा झुकतोय तो सावरकर संघाकडे सुद्धा. पाहावं लागेल काय घडणार. 1 चेंडू आणि 4 धावा. आता मात्र चौकार आला तरी विजय साजरा होऊ शकतो सावरकर संघाचा, परंतु तो चौकार मारणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज नितीन दीपक. चेंडू निर्धाव. विजयी होतोय भैरवनाथ 11 साखरवाडी संघ. पराभूत होतोय तो सावरकर संघ. अभिनंदन साखरवाडी संघ आणि आभार सावरकर संघाचे सुद्धा, परंतु सावरकर संघ सुद्धा अजून स्पर्धेत टिकून आहे. आव्हान संपुष्टात आलेलं नाहीये. एक सामना त्यांनी पहिला जिंकला होता, त्यामुळे त्यांचं आव्हान अजूनही टिकून आहे या स्पर्धेमध्ये. आता जाऊया आपण या दुसऱ्या